नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण पोलीस भरतीचे पेपर पाहत आहोत। अकोला जिल्हा पोलीस भरतीचा पेपर आज आपण पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील शिपाई पदाचा पेपर पाहिलेला आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, 200 कोटी आहे या ठिकाणी। 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात? तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला मी 2 लिहिलं, त्यावर 1 शून्य दिला म्हणजे हे किती झाले 20। त्यानंतर त्याच्यावर हा दुसरा शून्य दिला म्हणजे हे किती झाले 200। त्यानंतर तिसरा शून्य जेव्हा देतो आपण हे 2000 होतात। त्यानंतर चौथा शून्य जेव्हा देतो तेव्हा हे 20000 होतात। त्यानंतर पाचव्या शून्याच्या वेळेस हे 2 लाख। त्यानंतर सहावा जेव्हा शून्य देतो तेव्हा 20 लाख। सातवा शून्य देतो तेव्हा 2 कोटी। आठवा शून्य देतो तेव्हा 20 कोटी। आणि जेव्हा आपण 9वा शून्य देतो त्यावेळेस हे 200 कोटी होतात। म्हणजेच 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात? तर 9 शून्य असतात। ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या जर आपण पाहिल्या तर एकूण 25 मूळ संख्या आहेत। तर त्या 25 मूळ संख्या कोणत्या हेही माहीत असायला हवं। तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43, त्यानंतर 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97। या एकूण संख्या किती आहेत? 25 आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूया, 5 छेदस्थानी x अधिक 3 छेदस्थानी x बरोबर 1 असेल तर x बरोबर किती असेल म्हटलेलं आहे। 5 छेदस्थानी x अधिक 3 छेदस्थानी x बरोबर 1। आता या 5 आणि 3 ची बेरीज किती होते? 8। आता छेदस्थानी किती घेतल्यानंतर 1 येणार आहे? म्हणजेच 8 घेतल्यानंतर 1 येणार आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4। यानंतर पुढील प्रश्न, एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले। त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहील म्हटलेलं आहे। 805 लिटर गाईचं दूध आहे आणि 915 म्हशीचं दूध आहे। याची जर तुम्ही बेरीज केलात तर ती येणार आहे 1720। त्यापैकी किती लिटर दुधाची विक्री केलेली आहे? 1575। हे वजा केल्यानंतर उत्तर येणार आहे 145 लिटर। म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज किती म्हटलेला आहे। तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना
मोठ्यात मोठी 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999. जर 5 अंकीचा विचार केला तर हे 99,900 सम म्हटलेलं आहे. मग 99 न घेता या ठिकाणी 99,998 घ्या, म्हणजेच ही समसंख्या होईल. त्याचप्रमाणे जर आपण लहानात लहान विषम संख्यांचा विचार केला तर ती कोणती येणार आहे? सम घेऊ सर्वात अगोदर 99,998. आता जर आपण विषम घेतली तर ती येणार आहे 1001. ही 5 अंकी आणि ही 4 अंकी, यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज म्हटलेलं आहे. यामधला जर फरक घेतला तर या ठिकाणी 7, हे 9, हे 9, हे 8 आणि हे 9. या फरकातील सर्व अंकांची बेरीज किती येणार आहे? ती येणार आहे 42. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हटलेलं आहे? जर आपण बाय ऑप्शन गेलात, या ठिकाणी लहान संख्या म्हटलेलं आहे. जर पहिला ऑप्शनचा विचार केला तर 64 आहे, म्हणजे मोठी कोणती येणार? 65. आणि यांचा जर गुणाकार केला तर 5 चोक किती 20, म्हणजे एकक स्थानी 0 येणार आहे. एकक स्थानी काय आहे? 2 आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी जर आपण 63 घेतलं तर 3 दुणे 6, हा पण ऑप्शन येणार नाही. जर आपण 61 घेतलं, 61 गुणाकारामध्ये 62 केलं तर या संख्यांचा गुणाकार येणार आहे 3782. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती म्हटलेलं आहे? एकूण शिक्षक आणि विद्यार्थी यांची संख्या किती आहे? 1040 आहे. प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक, म्हणून 15 अधिक 1 करा, ते किती येणार? 16. आता या 16ने भाग द्या, किती येणार? 65. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने 6859 आणि 9059 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 8 शिल्लक राहते म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 6859 वजा 8 केलं तर किती येणार? 6851 येणार आहे. 9069 मधून जर 8 वजा केले तर 9061 येईल. आता मोठ्यात मोठी म्हणजे काय? तर मसावी. 6851 आणि 9061चा मसावी काढूया. आता या ठिकाणी 17ने भाग जाऊ शकतो. 17 चोक 68, 17 त्रिक 51. त्यानंतर या ठिकाणी 17 पाचा 85 उरले 5, 17 त्रिक 51, परत 17 त्रिक 51. आता भाग कितीने जाईल? तर आता भाग जाईल 13ने, म्हणजेच 13 त्रिक 39, 13 एक 13, 13 चोक 52 आणि 13 एक 13. 17 आणि 13 या संख्यांचा जर तुम्ही गुणाकार केलात तर तो किती येणार आहे? 221. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 छेदस्थानी 5, 2 छेदस्थानी 5, 5 छेदस्थानी 6, 1 छेदस्थानी 2, 4 छेदस्थानी 5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता मधोमध अपूर्णांक येईल म्हटलेला आहे? तर 3 छेदस्थानी 5 आहे.
दशांश स्थळाच्या 2 अंकापर्यंत किंमत काढा. 5ने ह्या 3ला भाग द्यायचं. 0 हे 60 येणार. त्यानंतर 2 छेदस्थानी 5 करा. 0.40 येणार. 5 छेदस्थानी 6 केल्यानंतर 0.83 येणार. 1 छेदस्थानी 2 केल्यानंतर 0.50 येणार आहे. आणि 4 छेदस्थानी 5 जर केला तर ते 0.80 येणार आहे. आता चढत्या क्रमाने म्हटलेलं आहे. चढता क्रम म्हणल्यानंतर सगळ्यात लहान जो आहे तो सुरुवातीला येईल. म्हणजेच काय येणार, 2 छेदस्थानी 5 सुरुवातीला येणार. त्यानंतर 1 छेदस्थानी 2 येणार. त्यानंतर 3 छेदस्थानी 5 येणार. त्यानंतर 4 छेदस्थानी 5 आणि त्यानंतर 5 छेदस्थानी 6 येणार. मधोमध म्हटलेलं आहे. मग मध्यभागी कोण आलेला आहे, 3 छेदस्थानी 5. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 25 गुणाकारामध्ये 25 बरोबर 625 तर 2.5 गुणाकारामध्ये 0.25 बरोबर किती. जेव्हा आपण गुणाकार करत असतो, जसे की तर 2.5 आहे आणि गुणाकारामध्ये 0.25 आहे. 25चा वर्ग किती येतो, आपणास सर्वांना माहिती आहे 625 येतो. इथं 2 अंक सोडून दशांश चिन्ह आहे आणि या ठिकाणी 1 अंक सोडून दशांश चिन्ह आहे. म्हणजेच आपण 1, 2 आणि 3 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचा, जे 0.625 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते आणि येताना y किलोमीटर वेगाने परत येते. जर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 45 किलोमीटर असेल तर y बरोबर किती म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण बाय ऑप्शन गेलोत आणि मी या ठिकाणी जर चौथा ऑप्शन घेतलं तर ऑप्शन घेत असताना कधीही 4 नंबर अगोदर घ्या, त्यानंतर 2 घ्या, त्यानंतर 3 घ्या आणि त्यानंतर 1 घ्या. 4 आणि 2 यापैकीच उत्तर असण्याची जास्त शक्यता असते. तर या ठिकाणी सरासरी वेग काढण्याचं सूत्र काय आहे, 2xy छेदस्थानी x अधिक y. x म्हणजे जातानाचा वेग, y म्हणजे येतानाचा वेग. 2 गुणाकारामध्ये जातानाचा वेग किती आहे, 60 किलोमीटर. येतानाचा आपण बाय ऑप्शनमधून 36 घेतला. यानंतर छेदस्थानी या दोघांची बेरीज ती किती येणार आहे, 96. 12ने जर आपण या ठिकाणी भाग दिला, 12 8 96, 12 त्रिक 36, नंतर 2 1 2, 2 चौक 8, त्यानंतर 4 1 4 आणि 4 5 20. 15 आणि 3चा जर तुम्ही गुणाकार केला तर ती किती येणार आहे, 45 किलोमीटर. म्हणजे यांचा सरासरी वेग 45 किलोमीटर आला. म्हणजेच 36 किलोमीटर हा येण्याचा वेग आहे. वायची किंमत किती आली, 36. यानंतर पुढील प्रश्न आहे, रंगरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रति लिटर होता. तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 1996 जे आहे ते लीप वर्ष आहे, कारण याला 4ने भाग जातो. मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस किती असतात, तर ते असतात 29 दिवस. दररोज 1.5 लिटर दूध म्हणजे 1.5 हे 1.5 लिटर दूध झालं आणि दर किती आहे, 36 रुपये आहे. मग या सर्वांचा गुणाकार केला तर तो येणार आहे 1566. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला 20% कपात झाली आणि नंतर 10% वाढ झाली तर मूळ किमतीत किती टक्के फरक पडला म्हटलेला आहे. 20% कपात म्हणजे 100 मधून जर 20 केला तर 80 येणार. त्यानंतर 10% वाढ म्हणजे 100 मध्ये 10 प्लस केला तर 110 येणार. आता 80 गुणाकारामध्ये 100, 110 आणि छेदस्थानी 100 करा. हे 0 0 कॅन्सल होतील. 11 8 किती, 88. 100 मधून हे 88 वजा करा, किती येणार, 12%
कमी. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका सैनिक तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके राशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले राशन आणखी किती दिवस पुरेल म्हटलेलं आहे. तळावर अगोदर सैनिक किती होते, तर ते 100 सैनिक होते. त्यांना 10 दिवस इतकं पुरेल अन्न होतं, पण 2 दिवसानंतर 60 सैनिक आले, म्हणजे या ठिकाणी 8 दिवस अन्न पुरणार. 2 दिवसानंतर 60 सैनिक आलेत, म्हणजे अगोदर होते 100, आता झाले 160. त्यांना किती दिवस पुरेल म्हटलेलं आहे. या ठिकाणी तिरका गुणाकार करू नका, तुमचं उत्तर चुकेल. हा 0 कटला आणि हा 0 कटला. 8 1 8, 8 2 16, 2 ने 10ला भाग द्या, भाग जाईल 5चा, म्हणजेच 5 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, जगदीप, राकेश आणि पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात नफ्याची वाटप केले, तर राजेशचा वाटा किती म्हटलेला आहे. जगदीप आहे, राजेश आहे आणि पंकज आहे, यांचा अनुक्रमे 2, 3, 7 म्हटलेला आहे. आता राजेशचा वाटा विचारलेला आहे. राजेशचं गुणोत्तर किती आहे, गुणोत्तर आहे 3. याची बेरीज करा एकूण गुणोत्तराची, ते किती येणार आहे 12. गुणाकारामध्ये हे एकूण जो नफा झालेला आहे तो किती झालेला आहे 84,000. आता 12ने भाग द्या, भाग जाईल तर 12 7 84, हे 3 शून्य जशास तसं. 7,000 गुणाकारामध्ये 3 केला तर किती येणार आहे 21,000 येणार आहे. 21,000 हा कोणाचा वाटा असणार आहे, तर राजेशचा वाटा असणार आहे. तुम्हाला जर पंकजचा वाटा विचारला तर पंकजचं काय आहे गुणोत्तर 7 आहे. मग 7ने 7,000ला गुणा, ते येणार 49,000. 49,000 हा कोणाचा येणार, पंकजचा वाटा येणार. त्यानंतर जगदीशचा जर विचार केला तर जगदीशचं गुणोत्तर आहे 2. 7,000ला जर 2ने गुणलात तर जगदीशचा वाटा किती येणार आहे 14,000 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, गणपतराव यांनी 2,250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त होता, तर पहिला हप्ता किती होता म्हटलेला आहे. 2,250 आहेत, याला 5ने भाग द्या. 5 चोक 20, 5 5 25, हे 450 आले. हे जे 450 आलेले आहेत तो मधला हप्ता आलेला आहे, मधला हप्ता आलेला आहे. पहिला हप्ता विचारलेला आहे. आता हा 450 मध्यस्थांचा हप्ता झाला. मागील हप्ता पहिल्या हप्त्यापेक्षा, प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त होता म्हटलेला आहे. म्हणजे 450चा अगोदरचा किती येणार 400 येणार. त्यानंतर किती येणार 350 येणार. त्यानंतर इथे किती येणार हे 500 येणार आणि परत 550 येणार. म्हणजे सुरुवातीचा हप्ता किती होता 350, शेवटचा हप्ता किती होता 550 होता. आपल्याला विचारलेला कोणता आहे पहिला हप्ता, म्हणजे हा पहिला हप्ता होता 350 रुपयांचा. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना ऑप्शन नंबर 4 सुरुवातीला अगोदर घेऊ आपण, कारण मी तुम्हाला या अगोदर पण सांगितले की जेव्हा आपण मॅथचे प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा 4 नंबरचा ऑप्शन सुरुवातीला घ्या, नंतर तुम्ही 2 ऑप्शनकडे जा. तर 23 आणि 3 घेऊया. गाईला पाय किती असतात 4, गुराख्याला पाय किती असतात 2 असतात. मग आता या ठिकाणी यांच्या डोक्यांची संख्या 26 आहे. हे 23 आणि 3 26 होणार, डोक्यांची संख्या 26 होणार आहे.
मग पायांच्या संख्येचा जर विचार केला तर 23 या गायी आहेत, 3 हे गुराखी आहेत. गुराख्यांचे पाय किती झाले? 6 झाले. गायीचे पाय किती झाले? 92 झाले. यांची बेरीज केली तर ती किती येणार आहे? 98 येणार आहे. म्हणजे पायांची संख्या किती झाली? 98 आणि डोक्यांची संख्या किती झाली? 26. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका चौरसाची परिमिती 60 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे तुम्हाला माहिती असायला हवं. तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. परिमिती किती आहे? 60 बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. हे गुणाकारामधील 4 या ठिकाणी भागाकारात येणार. बरोबर किती? बाजू. 4 ने 60ला भाग द्या, भाग जाईल 15चा. बाजू बरोबर किती आली? 15 आली. त्यानंतर विचारलेलं काय आहे? क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 15. 15चा वर्ग किती येणार आहे? 225. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 225. यानंतर पुढील प्रश्न आहे, 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 6 मीटर आणि खाली 20 सेंटीमीटर दिलेलं आहे. सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्या. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजेच 6 मीटर बरोबर 600 सेंटीमीटर. त्यानंतर 4 मीटर बरोबर 400 सेंटीमीटर आणि छेदस्थानी हे 20 गुणाकारामध्ये 20. आता 20 गुणाकारामध्ये 20 किती येणार आहे? 400. म्हणजे हे कॅन्सल झालं आणि हे कॅन्सल झालं. शिल्लक किती राहिलं? 600. म्हणजे किती फरशा बसणार आहेत? 600. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती म्हटलेलं आहे. या ठिकाणी अंतर किती आहे? 480 मीटर आहे. खांब किती आहेत? 16 खांब आहेत. पण पहिल्या खांबातलं अंतर हे ग्राह्य धरलं जात नाही, म्हणून या ठिकाणी 480ला 15ने भाग द्यायचा. 15 त्रिक 45. उरले किती? 3. 15 दुने 30. म्हणजे या सर्व खांबातलं अंतर किती आलं? 32 आलं. आता 5व्या खांबापासून 9व्या खांबापर्यंत, म्हणजे इथून हा 6वा, हा 7वा, हा 8वा आणि हा 9वा, हे भाग किती झाले? 1 2 3 आणि 4 भाग झाले. 32 गुणाकारामध्ये 4 करा. 32 गुणाकारामध्ये 4 केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 128. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 0.024 गुणाकारामध्ये 0.125, छेदस्थानी 0.08 आणि गुणाकारामध्ये 0.025 आहे. तर हे 0.024 गुणाकारामध्ये 0.125, छेदस्थानी 0.08 आणि गुणाकारामध्ये 0.025. आता या ठिकाणी दशांश चिन्ह नाही समजून भागाकार करायचा. या ठिकाणी 24 लिहा, या ठिकाणी 125, छेदस्थानी 8 आणि गुणाकारामध्ये काय? 25 येणार आहे. वर किती दशांश चिन्ह सोडून अंक आहेत? 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे अंशामध्ये 6, छेदस्थानी किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. जास्तीचे कुठं आहेत? जास्तीचे कुठे आहेत? वर आहेत. मग समान करण्यासाठी छेदस्थानी एक 0 द्या आणि 8च्या समोर द्या किंवा 25च्या समोर द्या, कुठेही दिलं तर फरक पडणार नाही. म्हणजे आता आपण हे समान करून घेतलेलं आहे. आता हे सॉल्व केल्यानंतर 25ने जर भाग दिला तर या ठिकाणी 25 1 25, 25 5 1,600, परत भाग द्या. 8 1 8, 8 त्रिक 24, त्यानंतर 5ने इथं भाग द्या. 5 1 5 आणि 5 दुने 10,
वर काय शिल्लक राहिलं 3, छेदस्थानी काय शिल्लक राहिलं 2. 2ने जर 3ला आपण भाग दिला तर भाग कितीचा जाणार आहे 1.5. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, ₹1200 मुद्दलाचे द/चे 10 दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती म्हटलेलं आहे. मुद्दल किती आहे 1200, गुणाकारामध्ये दर किती आहे 10, म्हणजेच 110, छेदस्थानी 100, गुणाकारामध्ये 110, छेदस्थानी 100. आता कॅन्सल करत असताना हे 2 शून्य झाले आणि हे 2 शून्य झाले, परत हे वरचे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. जर आपण 11चा वर्ग केला तर तो किती येणार आहे 121. शिल्लक काय आहे या ठिकाणी 12 आहे, म्हणजे हे 12 गुणाकारामध्ये 121 केल्यानंतर किती येणार आहे 1452 येणार आहे. आता 1452 मधून जे आपलं मुद्दल होतं ते वजा करा. मुद्दल किती होतं 1200, म्हणजेच उरलं किती 252. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, बॉडमासचा हा प्रश्न आहे. तर जेव्हाही बॉडमासचा प्रश्न सोडवायचा असतो तेव्हा एक नियम लक्षात ठेवा की रे, कन, चे, भागू, बे आणि व. अगोदर रेष असणारा सोडवून घ्यायचा आहे, म्हणजे संख्या असतात असा 3 गुणिले 4 दिलेला आहे आणि याच्या डोक्यावरती रेष असते आणि नंतर भागाकारामध्ये काहीतरी असतं. म्हणजे अगोदर हे सोडवून घ्यायचं, त्यानंतर कंस सोडवून घ्यायचा, चे म्हणजे गुणाकार, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. हा नियम आहे बॉडमासचा. तर या ठिकाणी काय आहे 12 गुणाकारामध्ये 4 आहे, भागाकारामध्ये 2 आहे आणि वजा 24. याला कंस केलेला आहे, म्हणजे हे अगोदर सोडवून घ्यावं लागेल. इथे किती येणार 48, भागाकारामध्ये किती 2 आणि वजा किती 24. 2ने जर भाग दिला तर इथे किती येणार आहे 24 वजा 24, बरोबर उत्तर काय येणार आहे 0. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक नावाडे आहे, त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18 किलोमीटर हाकतो आणि तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासामध्ये 10 किलोमीटर हाकतो. तर प्रवाहाचा वेग किती म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 2 तासामध्ये किती 18 किलोमीटर, म्हणजे एका तासात किती 9 किलोमीटर, विरुद्ध दिशेने किती 2 तासात 10 किलोमीटर, मग एका तासात किती 5 किलोमीटर. 9 वजा 5 छेदस्थानी 2 करा, 4 छेदस्थानी 2 केलं तर किती येणार आहे 2 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, अक्षरमालिका आहे AWCTFQ आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, O आणि K दिलेलं आहे. एकाडेक जर पाहिलं तर A नंतर C आलेलं आहे, म्हणजे +2 केलेले आहेत. त्यानंतर F आलेला आहे, म्हणजे +3 केलेले आहेत. त्यानंतर आता प्लस किती करावे लागतील 4 करावे लागतील, म्हणजे या ठिकाणी येणार +4, म्हणजेच काय येणार +4 केल्यानंतर K येणार आहे. K जर तुम्ही पाहिलं तर या ऑप्शनमध्ये नाही, या नाही, या नाही, एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून निष्कर्ष काढायचा आहे. काही खुर्च्या टेबल असतात, काही खुर्च्या काय टेबल असतात म्हटलेलं आहे. समजा या ठिकाणी आपण खुर्च्या घेतलं, काही खुर्च्या या काय असतात टेबल असतात. त्यानंतर काही टेबल कपाटे असतात, काही टेबल काय असतात कपाटे असतात, जे या पद्धतीने येईल. अनुमान काय दिलेलं आहे की सर्व टेबल कपाटे असतात. सर्व टेबल कपाटे आहेत का, टेबल या ठिकाणी आहेत, कपाटे या ठिकाणी आहेत,
तर हा अनुमान चुकीचा आहे. एकही टेबल खुर्ची नसतात म्हटलेलं आहे. एकही टेबल खुर्ची नसतात. आता काही खुर्च्या टेबल आहेत या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे. म्हणजेच अ व ब दोन्ही अनुमाने काय आहेत? असत्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न, प्रवीणचा जन्म दिनांक 20/7/1969 तर 2/4/2020 रोजी त्याचे वय किती म्हटलेलं आहे. या ठिकाणी अगोदर वर्ष घ्या, त्यानंतर महिना घ्या, त्यानंतर तारीख घ्या, मोठ्यामधून लहान वजा करा. तर वर्ष येणार 2020, महिना आहे 4 आणि तारीख आहे 2. त्यानंतर 1969 हे वर्ष आहे, महिना आहे 7 आणि तारीख आहे 20. तर हा सोडवत असताना इथं 4 महिने आहेत आणि इथे तारीख 2 आहे. 2 मधून 20 जाणार नाही, 4 मधून 7 जाणार नाही, मग एक वर्ष उसने घ्या. या ठिकाणी येणार 2019. इथं 12 महिने आपण घेतलेले आहेत. 12 मधून एक महिना इकडं द्या, म्हणजे इथे किती, हा जो महिना आहे एप्रिलचा महिना आहे. एप्रिलच्या अगोदर मार्च असतो, मार्च महिन्याचे दिवस इकडे उसने द्या. ते किती येणार आहेत? 31. 31 मध्ये जर 2 प्लस केलं तर इथे किती येणार? 33 येणार. आणि या ठिकाणी हे 4 महिने होते, आपण एक इकडं उसना दिला, इथं राहिले 3 महिने. 3 आणि हे 12 किती झाले? 15 झाले या ठिकाणी. आता सॉल्व करा, सोपं जाईल. 33 मधून 20 काढायचे आहेत. इथे किती येणार? 13 येणार. 15 मधून 7 गेले, इथे किती येणार? 8 येणार. आणि 2019 आणि 1969 या वर्षामधला फरक घ्या. या ठिकाणी किती येणार? 50. म्हणजे 50 वर्ष 8 महिने 13 दिवस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर किती? 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, राम हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंश कोनातून वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? समजा राम ही पूर्व दिशा आहे आणि असा पूर्वेकडे तोंड करून उभा टाकलेला आहे. तो परत मागे फिरला म्हणजे तो परत या ठिकाणी आला. त्यानंतर तो उजव्या बाजूने 90 अंश कोनातून वळला. आता त्याची ही उजवी बाजू हा वर जाणार. 90 अंश कोनामध्ये वळला म्हणजे असा वळलेला आहे. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? ही समोरची दिशा त्याची कोणती आहे? उत्तर दिशा आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9 किलोमीटर चालत गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे म्हटलेला आहे. समजा हा इथं आहे, इथून पूर्वेकडे म्हणजे असा 1 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर आला, म्हणजे ही दक्षिण बाजू त्याची इथं 5 किलोमीटर आला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेला, म्हणजे ही ही पश्चिम बाजू झाली. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेलेला आहे, म्हणजे या पद्धतीने तो इकडं 2 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर उत्तरेकडे वळून 9 किलोमीटर, म्हणजे तो असा वर गेलेला आहे 9 किलोमीटर. जर तुम्ही हे अंतर बघितलं इथंपर्यंत तर हे किती येणार आहे? 2, कारण इथं 2 आहे म्हणजे इथं 2. हे पूर्ण किती झालं? टोटल 3 झालं. इथून इथंपर्यंत किती आहे? 5 आहे, म्हणजे इथे किती असणार आहे? 4. विचारलेलं का आहे? सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे या पद्धतीने येणार हे. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 4 आहे, म्हणजे ही बाजू किती येणार आहे? 5. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 12:40 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना एक सूत्र आहे.
11 छेदस्थानी 2 यम म्हणजे मिनिटे वजा 30 एच म्हणजे काय अवर्स 11 छेदस्थानी 2 गुणाकारामध्ये मिनिटे किती आहेत 40 मिनिटे वजा 30 गुणाकारामध्ये अवर्स किती दिलेले आहेत 12 दिलेले आहेत 2 ने या ठिकाणी भाग द्या भाग जाईल 20चा 11 आणि 20चा गुणाकार करा किती येणार आहे 220 वजा 12 आणि 30चा गुणाकार करा किती येणार आहे 360 तर 360 आणि वजा 220 केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे 140 अंश ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे खालील गटाचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल म्हटलेला आहे. आता जेव्हा आपण सुरुवातीपासून लिहितो तर सुरुवातीला येत असतं किलोमीटर त्यानंतर असतं हेक्टोमीटर त्यानंतर डेकामीटर त्यानंतर मीटर डेसी सेंटी आणि मिली हा क्रम आहे. आता या ठिकाणी किलोमीटर दिलेला आहे म्हणजे किलोमीटर सुरुवातीला येणार त्यानंतर हेक्टोमीटर दिलेला आहे म्हणजे ते 2 नंबरला येणार त्यानंतर डेकामीटर दिलेला आहे त्यानंतर मीटर आणि त्यानंतर डेसी. आता मध्यभागी कोणता आहे डेकामीटर आहे म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विसंगत पर्याय ओळखा. संख्या मालिका दिलेली आहे तर या संख्या मालिकेमध्ये 6 14 30 64 आणि 126 या संख्या आहेत. तर या ठिकाणी 6 गुणाकारामध्ये 2 अधिक 2 केला तर 14 येणार परत 14 गुणाकारामध्ये 2 अधिक 2 केला तर किती येणार 30 30 गुणाकारामध्ये 2 अधिक 2 केला तर किती यायला हवं 62 यायला हवं म्हणजे या ठिकाणी विसंगत काय आहे तर विसंगत आहे 64 कारण 62 गुणाकारामध्ये 2 अधिक 2 केला तर पुढे 126 येणार आहे म्हणजेच 64 हे काय आहे विसंगत आहे. या ठिकाणी 62 यायला हवं. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेमध्ये युनिटी हा शब्द 76423 असा लिहितात. सोलिडॅरिटी हा शब्द 8754910423 असा लिहितात. तर युनिटरी हा शब्द कसा लिहितात तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर यू साठी काय आलेलं आहे 7 आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी 7 आहे म्हणजे यू साठी 7 येणार आहे. शेवटच्या अंकावरून आपलं उत्तर निघू शकतं कारण शेवटचे अंक हे बदल आहेत. आता वाय साठी काय वापरलेलं आहे तर वाय साठी 3 घेतलेला आहे म्हणजे या 2च अंकावरून आपलं उत्तर निघू शकतं. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न ए हा ई पेक्षा जलद धावतो परंतु डी एवढा नाही म्हटलेला आहे. डी हा सी पेक्षा जलद धावतो परंतु बी एवढा नाही. तर सर्वात जास्त जलद धावणारी व्यक्ती कोण म्हटलेला आहे तर ए हा ई पेक्षा जलद धावतो ए जलद धावतो ई पेक्षा परंतु डी एवढा नाही म्हणजे डी हा ए पेक्षा जलद धावतो. डी हा सी पेक्षा जलद धावतो डी हा सी पेक्षा जलद धावतो म्हणजे सी डी जास्त जलद धावतो परंतु बी एवढा नाही म्हणजे बी डी पेक्षा जास्त जलद धावतो. सर्वात जास्त जलद धावणारी व्यक्ती कोण येणार आहे बी ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते परंतु चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तर उत्तर 9 आले तर बरोबर उत्तर काय म्हटलेलं आहे. ती संख्या माहीत नाही ती संख्या आपण x घेऊया. x या संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते पण केलं काय की त्या संख्येला 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर काय आलं 9 आलं. आता हे सोडवून घेऊया. x गुणाकारामध्ये 3 बरोबर हे 4 भागाकारामध्ये आहे इकडं जाऊन गुणाकारामध्ये होईल म्हणजेच 9 गुणाकारामध्ये 4 x बरोबर काय येणार 9 गुणाकारामध्ये 4 छेदस्थानी काय 3 3 त्रिक 9 म्हणजे x ची किंमत किती आली 12 आली. आता बरोबर उत्तर काय म्हटलेलं आहे x ला 4 ने गुणायचे होते आणि 3 ने भागायचे होते म्हणजे x ची किंमत किती आली 12 आली. त्याला 4 ने गुणायचे होते आणि 3 ने भागायचे होते 3 चौक 12 म्हणजे बरोबर उत्तर काय येणार आहे हे 4 गुणिले 4 4 चौक किती
16 ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, राहुल हा वर्गामध्ये 9वा असून खालून 38व्या क्रमांकावर आहे, तर वर्गातील मुलांची संख्या किती म्हटलेला आहे। राहुलचा वरून किती क्रमांक आहे 9वा, खालून किती आहे 38वा। या दोघांची जर आपण बेरीज केली तर ते किती येणार आहे 47, पण त्याला दोनदा मोजलं गेलं म्हणून त्याच्यामधून 1 वजा करा, उत्तर किती येणार 46 ऑप्शन नंबर 2। यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 गुणाकारामध्ये 5 बरोबर 915, 2 गुणाकारामध्ये 9 बरोबर 418 आणि 5 गुणाकारामध्ये 4 बरोबर 2520 बरोबर 3 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 3 बरोबर किती। आता 3 गुणाकारामध्ये जर आपण 5चा विचार केला तर 3चा वर्ग केलेला आहे 9 आला आणि 3 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 15, 915 झालं। त्याचप्रमाणे 2 गुणाकारामध्ये 9, 2चा वर्ग किती 4 आणि 92 किती 18 म्हणजे 418 संख्या तयार झाली। विचारलेला आहे आपणास काय 8 गुणाकारामध्ये 3 बरोबर किती, 8चा वर्ग किती येणार 64 येणार। त्यानंतर 8 त्रिक किती 24 म्हणजे 6424 ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की 5 मुली आहेत आणि एक रांग आहे 1 2 3 4 आणि या 5 रीटा नंतर सीता अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे, रीटा ही उजव्या बाजूस आहे म्हणजे रीटा या ठिकाणी येणार, ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे। रीटा ही उजव्या बाजूस आहे, रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे या ठिकाणी सीता येणार, कारण रीटाची ही डावी बाजू आहे। रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे। गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, मीना लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे। जी मीना आहे ती लीनाच्या डाव्या बाजूस आहे आणि गीताच्या उजव्या बाजूस आहे, म्हणजे अशा प्रकारे यांना बसवावं लागणार आहे। म्हणजे मीना कुठे येणार या ठिकाणी, गीता कुठे येणार या ठिकाणी आणि एक जागा शिल्लक आहे, इथं कोण येणार लीना। प्रश्न काय विचारलेला आहे की मध्यभागी कोण आहे। आता हे 2 सोडल्या आणि या 2 सोडल्या तर मध्ये कोण येणार आहे लीना येणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण अकोला जिल्हा पोलीस भरतीचा पेपर पाहिलेला आहे। या पेपरमधील आपण मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्नांचं पूर्ण सोल्युशन घेतलेलं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।